बोलण्यासाठी अंजलिया दमणे आहेत. आपण त्यांना विचार, मॅम मोर्चा संपलेला आहे, आपलं आंदोलन अद्यापही सुरू आहे, काय आता तुमची इथून पुढची भूमिका असणार आहे? आम्ही असं ठरवलं आहे की रोज आपण 10 ते 4 इथे ठिय्या आंदोलन करायचं. इथे अनेक लोक येत आहेत, त्यांचे विषय सांगत आहेत, काहींनी व्हिडिओज पाठवले आहेत, काहींनी फोटो दिले आहेत, काहींनी काही FIRची आणि महत्त्वाची माहिती दिली आहे. तर आम्ही असं ठरवलं आहे की 4 नंतर जे असे आरोप घेऊन येत आहेत वाल्मिक कराड विरुद्ध, धनंजय मुंडेंविरुद्ध, तिथे जाऊन चौकशी करून रोज नवीन खुलासे करणार. जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथे ठिय्या देऊन लढणार आहे. म्हणून ज्या लोकांना असे बळकवण्याच्या, त्यांच्या जमिनी बळकवल्या आहेत, त्यांना धमकी दिल्या आहेत, त्या सगळ्यांना आमची विनंती आहे की 10 ते 4 तुम्ही येऊन तुमची माहिती द्या. आम्ही तिथे येऊन एकदा चेक करू आणि मग प्रत्येक विषय बाहेर काढू. 19 दिवस झाले, आज मोर्चाही वतीनं आयोजित करण्यात आलं. अनेक नेते होते. या मोर्चाच्या माध्यमातून मागणी करण्यात आलेली आहे. आपल्याला वाटतं या मोर्चाच्या माध्यमातून ज्या मागण्या झाल्या त्या पूर्ण होतील एक सामाजिक कार्यकर्ता? नाही, मला नेहमी असं वाटतं की राजकीय पोळी भाजणं एक वेगळा प्रकार असतो आणि खरोखर लढणं हा एक वेगळा प्रकार असतो. कारण आज जे झालं त्यांनी त्यांच्या परीने त्यांच्या बुद्धीला येईल तसं केलं. पण मला असं वाटतं की जोपर्यंत आपण ठिय्या देऊन चक्का जाम नाही करत, जोपर्यंत पूर्णपणे बंद नाही करत, तोपर्यंत हे राजकारण बदलणं शक्य नाही आहे, ही दहशत बंद होणं शक्य नाही. अशी एक मागणी केली जाते की सत्ताधारी पक्षांचे आमदार होते, विरोधी पक्षाचे आमदार होते, सगळ्याची मागणी एकच आहे की आरोपींना अटक करा. मात्र प्रशासन खरंच सत्ताधाऱ्यांचंही ऐकत नाही आणि विरोधकांचंही ऐकत नाही. मला नाही वाटत की सत्ताधाऱ्यांचं ऐकणार नाहीत, पण कुठेतरी मारल्यासारखं कर मी लढल्यासारखं करीन असं होतं आहे की काय. का धनंजय मुंडेंचा इतका दबदबा आहे आणि वाल्मिकी कराडांचा इतका दबदबा आहे की लोकांना ऐकायचं नसेल किंवा नुसतं लढलं आहे म्हणून जनतेला पण दाखवायला हवं की खरंच आम्ही लढलो पण झालं नाही, करणार काय. कारण जनता किती दिवस लढेल? 2 दिवस लढेल, 4 दिवस लढेल, हळूहळू गप्प होईल. आता 19 दिवस झालेलेच आहेत, त्याच्यानंतर किती दिवस लढेल? तर जोपर्यंत लोक रस्त्यावर येऊन चक्का जॅम करत नाहीत ना तोपर्यंत हे होणार नाही. एक महत्त्वाचा प्रश्न यानिमित्तानं उभा राहतो आहे. आपण धनंजय मुंडेंच्या बाबतीत बोलताय, तसा काही आरोप पंकजा मुंडे यांच्यावरती होत आहेत. आपली त्यांच्या बाबतीतची भूमिका काय? नाही, तीच मी तर म्हटलं पहिल्या दिवशीपासून की त्या गप्प का आहेत, त्यांच्याकडनं काहीच का नाही येत आहे. एक त्यांनी 2 मिनिटाचा व्हिडिओ केला होता, ते सोडून पंकजा मुंडेंनी ना वाल्मिकी कराडवर स्टँड घेतला आहे, ना संतोष देशमुखांची इतकी मोठी घटना होऊनसुद्धा त्याच्यावर चकार शब्द बोलल्या नाही आहेत. ते इकडच्या मंत्री आहेत आणि त्यांनी का बोलले नाहीत हे माध्यमांनी त्यांना जाऊन विचारलं पाहिजेत. पण त्या गप्प आहेत, याच्यातनं बरंच काही सांगून जात आहे. शेवटचं अल्टिमेटम काय असणार आहे गृहमंत्र्यांना किंवा सरकारला तुमच्या वतीने? नाही, जोपर्यंत जसं मी म्हटलं आम्ही तर ठिय्या आंदोलन देणार आहे आणि बीडच्या जनतेला ठरवायचं आहे. जर त्यांनी साथ दिली तर हे खूप मोठं होणार आहे आणि ते मोठं करून त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय नाही जायचं असं आम्ही निर्धार केला आहे. जोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत बीडमधलं ठिय्या आंदोलन जे आहे ते सुरू ठेवण्याचा निर्धार अंजलिया दमणे यांनी व्यक्त केला आहे. बालाजी निरफळ, न्यूज 18 लोकमत, बीड.